चव्हाण साहेब, खंडोबा देवाची काय महती आहे, काय इतिहास आहे, काय सांगू शकाल? ह्या देवाचं जे महत्व सांगितलं जातं तर मूळ आपलं हे देवस्थान साताऱ्यातलं पाली आणि त्या ठिकाणचा हा खंडोबा. तर त्यावेळी काही वाहनांची येण्या जाण्याची वगैरे काही सोय नव्हती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक चव्हाण नावाचा एक सरदार आला होता आणि तो या ठिकाणी राहत होता. मग आपल्याला तिकडे जाता येत नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी एक प्रतिकृती तयार केली. इथे आपल्या शेजारी एक डोंगर आहे, त्या डोंगरावर एक गुहा आहे, आतमध्ये अशी बरीच मोठी गुहा आहे. त्या ठिकाणी खंडोबाचं मूळ स्थान आहे. तर तो जो भक्त होता सदा चव्हाण म्हणून त्याचं नाव होतं, तो त्या ठिकाणी त्याच्या देवाची नित्य पूजा अर्चा करायला जायचा. परंतु तो वयस्कर झाल्यानंतर त्याला वर जाणं अशक्य झालं. मग त्याने देवाला सांगितलं का मी इतकी वर्ष तुझी मनोभावी सेवा केली, परंतु मला आता शरीर स्वास्थ्यामुळं तुझ्यापर्यंत येता येणार नाही. मग तो घरी आल्यानंतर झोपल्यानंतर देव त्याच्या स्वप्नामध्ये आला. त्यांनी सांगितलं की तू उद्या दर्शनाला ये, मी तुझ्या बरोबर तुझ्या घरी येईल. परंतु त्यावेळी देवाने एक आट घातली का तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी गुप्त होईल. मग तो भक्त दुसऱ्या दिवशी गेला तिथे सकाळी. त्यांनी त्या ठिकाणी पूजा अर्चा केली आणि तो त्याच्या घराच्या दिशेने चालू लागला. परंतु घराच्या दिशेने येत असताना त्याला मोह आवरला नाही, खरोखर आपल्या पाठीमागे देव येतोय किंवा नाही. त्यांनी पाठीमागे वळून बघितलं आणि खंडोबाच्या पुढे तुम्ही आता बोर बघितले असेल, त्या बोरीच्या खोडामध्ये देव गुप्त झाला. आणि तेव्हापासून त्याचे खोड आहे ते जे फाटलेलं दिसतंय तुटलेलं, त्या खोडामध्ये देव गुप्त झाला. म्हणजे ह्या मंदिराच्या अगोदरची ती बोर आहे आणि ती बोर आपण जर बघितलं खाली पूर्ण संपूर्ण वाळलेलं खोड दिसतंय, परंतु वर जाऊन बघितलं पूर्ण हिरवीगार झाड आहे ते. आणि मग त्या ठिकाणीच पूजा अर्चा होऊ लागल्यानंतर हळूहळू लोकांचा विकास होत गेला. मग त्याच्यानंतर आजूबाजूचा हा जो परिसर आहे, हा परिसराचा त्याच्यामध्ये विकास होत गेलेला आहे. आणि जी आता मूर्ती आहे त्या ठिकाणी मग ते त्या काळच्या लोकांनी मंदिर बांधून त्या ठिकाणी ती मूर्ती बांधलेली आहे. परंतु मूळ जे देवस्थान आहे गुप्त झालं ते जे बोरीचं खोड आहे, आपण वाटलं पुन्हा जाऊन त्या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्या म्हणजे दंतकथा नाही तिथे बघितल्यानंतर लक्षात येतं का इतक्या वर्षाचं जे झाड आहे आणि त्या झाडाचं अजूनही पण वर हिरवेगारपणा आहे आणि ते खोड जे आहे ते आज चिरफाडलेले देव तिथे गुप्त झाल्याप्रमाणे. तर आलेला भाविक पहिला तिथे माथा टेकवतो आणि मग नंतर खंडोबाच्या दर्शनाला जातो. खरं तर चव्हाण साहेब, वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात हे यात्रा उत्सवाच्या निमित्तानं दर्शनासाठी. अनेकांची इच्छा असते की यथाशक्ती आपल्याला जे काय आहे ते देणगीच्या स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपात त्या ठिकाणी सहकार्य करणं किंवा देणगी स्वरूपात देणं. तर कसं त्या ठिकाणी सहकार्य करू शकतात किंवा नाही, मुळात काय झालं आता कोरोना काळानंतर आहे ना, इकडे आमच्याकडे पर्यटकांची, शालेय विद्यार्थ्यांची आणि भाविकांची संख्या खूप वाढलेली आहे. मग त्यासाठी आम्ही सुशोभीकरणासाठी आता आपल्याला बदारच्याचा जो निधी आलेला आहे त्याच्यातून सुशोभीकरण चालू आहेच आहे. आणि 15 दिवसापूर्वी आता तुम्ही समोर गेटमध्ये जे प्रवेशद्वार आहे मुख्य तिथून घुसताना बघितलं असेल तर दोन्ही बाजूला हत्ती आणि द्वारपाळ. ते एक भाविकांना एक काहीतरी आल्यानंतर आणखी इथं पाहायला भेटावं म्हणून या सुशोभीकरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आता आमच्याकडे काय होतं, गुप्तदान असतं बरंच. आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये दानपेटी आहे, त्या ठिकाणी भाविक भक्त गुप्तदान टाकतात. बरेच भाविक भक्त या ठिकाणी पावती रूपाने देणगी घेतात. आमच्याकडं लोकांचे नवस आहे किंवा लोकांची एक श्रद्धा आहे. त्याच्यामधून आमच्याकडे एक रमेश पठारे म्हणून डॉक्टर आहेत, दर पौर्णिमेला ते खर्चाने या ठिकाणी येतात आणि दर पौर्णिमेला कमीत कमी 100 ते 150 पेशंट असतात. ती विनामूल्य सेवा ते करतात, औषधाचे देखील पैसे घेत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या शेजारी निमदरी गावचे जाधव म्हणून आहेत, हे जे फुलांचं डेकोरेशन आहे ते संपूर्णपणे ते स्वतःच्या खर्चाने करतात. बरेच जण तेलाचे डबे देतात, बरेच जण प्रसादासाठी पेढे देतात. असं ज्याला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने देणगी देतो. आता तुम्ही यायच्या अगोदर 1 तासापूर्वी एक बोराडे म्हणून आमच्या गावचे ग्रस्त आहेत, मुंबईला PSI होते, ते आता रिटायर झालेत. त्यांनी या ठिकाणी 2 तोळ्याचा सोन्याचा हार मंदिराला अर्पण केलेला आहे. अशा वस्तू रूपाने खूप देणग्या येतात, पावती रूपाने येतात आणि गुप्त धन पद्धतीने पण देणग्या आमच्याकडे मिळतात. आणि त्या देणग्याचा जो विनियोग आहे तो कमीत कमी खर्चामध्ये भाविकांसाठी कशा पद्धतीने आपल्याला सेवा सोयी उपलब्ध करता येतील त्याचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आपण साधारण पाहतो महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक ही काही संपूर्ण महाराष्ट्राची किंवा भारताचे दैव आहेत. तसं खंडोबा म्हणजे दावडीचा, पालीचा, जेजुरीचा अशी वेगवेगळी ठाणे असतात. त्यामुळे इथे येणारा जो भाविक भक्त आहे हा साधारण सर्वसाधारणपणे परिस्थितीमधला येत असतो.